300चा बजेट होता आमचा. हा बजेट बघ किती झाला आमचा. हॅलो, गुड मॉर्निंग. कशी आहे तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. रेडी झालं, शर्ट घातला फक्त, पॅन्ट पण इस्त्री करते आणि नको बघा चुकलं. गुड मॉर्निंग. झोप 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 झोप. जर तुम्ही फॅन बंद केला ना म्हणून तो उठला, कारण की जर फॅन चालू असल्यावर व्लॉगिंग करताना आवाज येत नाही म्हणून मी फॅन बंद करतो. तर मस्त बनवणे बीटरूटचा ज्यूस बनवला असेल, बीटरूटचा ज्यूस पितो. ऑफिसला जाण्यासाठी रोजचा प्रवास. आज फ्रायडे आहे फायनली. उद्या शनिवार रविवार सुट्टी असेल तर उद्या काहीतरी प्लॅन करायचा विचार करतो आहे. पण अजून काही डिसाईड नाही केलं, कारण की थोडंसं प्रॉब्लेम्स आहेत म्हणून अजून काही ठरलं नाही आहे. तर म्हटलं चल पटकन नाश्ता करतो आहे आणि लगेच निघतो आहे ऑफिस जाण्यासाठी. फॅन चालू करून येतो आहे, नाही तर हा परत उठेल. फॅन चालू. बीटरूटचा ग्लास सकाळ सकाळ एक रोज प्यायला पाहिजे, हेल्थला चांगला असतो. आणि मी आताचपासून चालू केलं प्यायला, पण ठीक आहे. चीअर्स. 7:55 झालं. ऑलमोस्ट 6 थोडंसं लेट झालं आहे. गाडी चालू करूयात आणि लगेचच निघूयात. ते बघा नशी पण गाडी आज लेट आहे. 8:15 दाखवते गाडी पालघरला येणार. तर त्याच्या आधीच आपण लवकरच पोचू, कारण की आपल्याला गाडी परत बिल्डिंगमध्ये पार्क करायची आहे. पार्किंगमध्ये घेऊन जाणार नाही मी. तर चला निघूयात. बाय 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 नक्षू. चला बाय बाय. चला नक्षूला बाय करतोय, निघतोय. वॉटरवरून बाईक घेऊन येतो ना तर केस जे आहेत ना जी बात सेट होत नाही बाईकवर म्हणजे की उतरल्यानंतर अशी विचित्र होतात. जातो आता रिक्षा पकडतो आहे. आता टाईम झाला आहे 8:05 झाले आहेत. अजूनपर्यंत 10 ते 12 मिनटात माझ्याकडे, म्हणजे आरामात मी स्टेशनला पोचेल. रिक्षा भेटला आणि आज फ्रायडे मार्केट सुट्टी आहे, त्यामुळे असं रस्त्यावर पूर्ण असं गर्दी आहे, मार्केट भरलं आहे. पटापटा जातो आहे, रिक्षा पकडतो आहे स्टेशनला. ट्रेन बस. आजचा दिवस मला काढायचा आहे. उद्यापासून सुट्टी आहे. उद्या सुट्टी म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टीच आहे. सुट्टी असल्यावर असं वाटतं ना की आजचा जो सुट्टीचा आदला दिवस कधी निघतो असं वाटतं. तर आता तेच झालं मला. आजचा दिवस निघू दे, उद्या आराम. चल एकदम कडक. 8:10 झालेत. त्याच्या आधीच एवढं कडाकाचं ऊन. मंदिरला पोचलो. आता पकडतोय गोरेवाला जायचं लोकल. आता 37ची ते 1 मिनिटानंतर आणि तिकडे 41ची 4 मिनिटानंतर. म्हटलं 37चीच लोकल पकडतोय. त्याच्यामुळे खूप लेट झाली, गाडी खूप लेट झाली. आणि ही विरार आली की नाही कळत नाही. चालेल ही विरार आली. कोणती पकडतो तू? ते चालेल, मी पण त्याचा खाली उतरून कळलं. अरे ती निघेल पहिले ती निघेल वाटते. 1 मिनिट दाखवता इकडे. ही सिग्नलला थांबेल ना ती. हां ही निघेल. काय करायचं? चल सनत पण भेटला आता मला. लोकलला सोबतच जातोय यार. उतरलं होतो आणि मग कळलं साईडला समजलं की विरार लोकल आली आहे. मग पुन्हा ती पकडण्यासाठी जातोय पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 नंबरवरती. चला लवकर. चले बाय सनत बाय. चल सनत जाईल मलाडला आणि मी उतरतो गोरेगावला. आता गाडी पोचतोय गोरेगावला. 7:25 झाले आणि मी आत्ता निघालो ऑफिसमधून. आणि हा बघा आपला आज लुक. आणि मस्त उद्यापासून सुट्टी. सॅटर्डे संडे मी धमाल. काय प्लॅन केलं आहे नाही केलं तोपर्यंत काहीच प्लॅन नाही. घरी जाऊन बघूयात नक्षसोबत काय खेळता येईल, कुठे जाता येईल, काय टाईमपास करता येईल. ठीक आहे पटापटा निघतोय मी घरी जायला. लोकल पकडायचे आज, लोकशक्ती पकडायचे आहे पुन्हा. आजचा आणि फ्रायडे असल्यामुळे गर्दीचं असणार आहे. तर चला निघतोय, जातोय पटापटा. स्टेशनला पोचलो गोरेगावला आणि 7:24ची लोकल पकडतोय फास्ट चर्चगेटला जाण्यासाठी. चर्चगेटला नाही ऑब्वियसली अंधेरीला उतरेल मी. चला लोकल सोडव्यात. भूक लागली भरपूर. सोबत चिप्सचं पॅकेट घेतलं खाण्यासाठी आज. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. आज सॅटर्डे आणि सुट्टी असल्यामुळे मी घरीच आहे आज. आणि आता बस लहान गोष्टी लहान कामं करण्यासाठी पालघरमध्ये जातो आहे. पण आमच्या गावात येता नेक्स्ट वीकमध्ये आमच्या गावात महाखाली मातेची यात्रासुद्धा आहे. तर पण थोडीशी शॉपिंग करायची आहे, त्यासाठी जातो आहे थोडंसं पालघरमध्ये. लहान गोष्टी घेऊन येतो आहे. आणि आपली बाईक आणि हा आपला घर छोटंसं. चला पटकन जातो मी आता पालघरला पुण्यासोबत. आपलं तर बाईक चालू करून घेऊयात.
म्हणजे किती बघा 12:15 वाजले उन्हात तुझे भाऊचे टाय घेण्यासाठी आता तिथलं आहे स्मार्टमध्ये. हो एक खोल ते उतार ते पिशवी ठेवते इथेच. हा अरे मग परत वाटलं कपडे आहेत रे. चलो हे बघ चालू केलं ब्लॉग आता. से हाय हाय बघतोय ना तू. चलो तिथे पण काही नाही भेटलं रिलायन्स मध्ये. आता दुसऱ्या ठिकाणी चालू ना. चलो सबले शॉपिंग ना शू. कोणता केक पाहिजे कोणाच्या बर्थडेसाठी कधी आहे. चला फायनली एक टाय भेटले आम्हाला रेमंडच्या शॉपमधून घेतले. चल एक टायसाठी पुढे आपण घेतली आता चला आता दुपार झाले खूप. आता पनूसाठी ड्रेस पण बघायचा आहे. आता कुठे जाऊयात कळत नाही आहे. रस्त्याचं काम. चल काय बघ. चला आता पनूची शॉपिंग झाली. शॉपिंग बस त्याची शॉपिंग झाली पनूची. चला बिल फाटली मोठी. हां इकडे येतं ना पावती घेतो ना मग क्याला कधी आला होते आदला सांगतील का. चला झालं पण शॉपिंग आता निघूयात. आणि जिकडनं आम्ही भाऊसाठी टाय घेतली होती रेमंडच्या शॉपमधून तिकडे आय थिंक तरी भाऊचा गॉगल राहून गेला आहे. तर तिकडे जातो तू गॉगल घेण्यासाठी. गॉगल आहे की नाही तर मग डायरेक्टली आता घरी. गाडी बघा आपली उन्हात उन्हात गरम झालं असेल गाडी. रडतो पैसे संपतात. आता जुडिओमध्ये आलो आहेत. आता जुडिओमध्ये अजून काय माझ्यासाठी रडतो म्हणजे आता रडतो. हां कसं घे हा मग तू पण घे. हे बघ असं किटकिट असं असते काय म्हणून. आता बघूयात वरती जाऊन नक्षसाठी पण घ्यायचं आहे पनूसाठी पण घ्यायचं आहे. तर काय काय घेतो ते ठरवूयात पहिला. तर केस घेतलं आहे ना. प्राईस नाही बोलायची माहिती. ड्रेस घेतले तर चल बघू. चप्पल घ्यायचे आहे ड्रेससोबत प्लस टी शर्ट घ्यायचे आहेत. नक्षसाठी पण घ्यायचे आहेत. आता काय काय घेणार माहिती नाही. किती बिल होणार माहिती नाही. आज एक डन बस. एक चप्पल घेतले. आता चला घरी. हिची चप्पल मी हातात घेऊन फिरतोय. आणि शॉपिंग नक्षसाठी शॉपिंग करते. त्यासाठी नाही करत पण नक्षसाठी करते. पण एक उचलत चाललं आहे. काय घेतलं पण नाही. अरे हो घेते पण ठीक आहे का. मोठा होईल का ते 5 to 6 years आहे. होईल का. चल चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं नक्की पण असं काय नाही. चांगलं वाटतं खरं चांगलं वाटतं. हां हे पण चांगलं वाटतं कपडे पण हे कापड कसं माहिती नाही मला. त्याच्या प्लस नाही झाड आहे हे चांगलं वाटतं. चल चांगलं वाटतं. कोणते पण ब्लू पॅन्ट वाटतं तो चांगला वाटतं शर्ट. 300चं बजेट होतं आमचं. हा बजेट बघ किती झालं आहे आमचा. का घेऊ चल परफ्यूमसुद्धा घेते जुडिओचा छोटासा घरी वापरण्यासाठी. शॉपिंग करून झालं 1:30 वाजले आता. हे बघा एक वस्तू घेण्यासाठी आले होते आणि एवढे साऱ्या वस्तू घेतले. डोळे मोठे करते आणि मस्त आता जेवायला वस्तू जेवायला बघा. सुके सोळ्याची भाजी म्हणजे कालवण. तुम्हाला कधी माहिती नसेल सुके सोळा काय असतं. जे कोळीण लोक आहेत त्यांना पण सुके सोळ्याची कधी भाजी खाऊन बघा नंबर.